मित्रांनो, या हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी फारच निराशाजनक राहिली आहे. मुंबई सध्या गुणतालिकेत 9व्या क्रमांकावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्धच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचे प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. उर्वरित सामने आता केवळ औपचारिकता उरले असले तरी मुंबई 5 वेळा चॅम्पियन ठरलेली आहे. म्हणूनच हा संघ डेंजर मानला जातो. या संघाचे चाहते देखील कट्टर असतात. मित्रांनो, तुम्ही पण याच पलटनचे कट्टर चाहते असाल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. आज आपण मुंबई इंडियन्सचे उर्वरित सामने कोणाविरुद्ध आणि कधी खेळले जाणार याचा आढावा घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, 5 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी 2026चा हंगाम एखाद्या वाईट स्वप्नासारखा ठरला आहे. खराब फलंदाजी आणि कमकुवत गोलंदाजीमुळे संघाला मोठी किंमत मोजावी लागली. विशेष म्हणजे जसप्रीत बुमराह या हंगामात आपल्या फॉर्मशी झुंज देताना दिसला, तर हार्दिक पंड्यालाही कर्णधार म्हणून देखील ना बॅटने ना बॉलने कमाल दाखवता आली. मुंबईने आतापर्यंत 11 सामन्यांपैकी 8 सामने गमावले असून केवळ 3 सामन्यांत विजय मिळवला आहे. मुंबईचा पुढचा म्हणजेच 12वा सामना 14 मेला पंजाब किंग्ज विरुद्ध खेळला जाणार आहे. यानंतर मुंबईचा 13वा सामना 20 मेला इडन गार्डन कोलकाता येथे केकेआर विरुद्ध होणार आहे. मित्रांनो, मुंबई इंडियन्सचा 14वा आणि या IPL मधील शेवटचा सामना 24 मेला राजस्थान रॉयल्स विरुद्ध वानखेडेवर रंगणार आहे. हे सर्व सामने संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होतील. या सामन्यातील जय पराजय मुंबईसाठी महत्वाचा नसणार आहे. मात्र पलटण या सामन्यांमध्ये नवीन खेळाडूंना संधी देऊ शकते. यासह पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सचा पराभव झाल्यास त्या संघांचा प्लेऑफचा रस्ता कठीण होऊ शकतो. त्यामुळे उर्वरित 3 पैकी मुंबई इंडियन्स किती सामने जिंकणार ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमचे मत कमेंट करून सांगा.